तर मित्रांनो, आमच्या कोकणामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये गाव कुठलं आहे? हे गाव हातीव. हातीव या गावामध्ये एक भव्य दिव्य अशी आपल्या चिखल नांगरणीची स्पर्धा झालेली आहे. आणि गावठी गटामध्ये हा एक बैल आणि हा एक बैल तुफान आणि पिंट्या, तर या दोघांनी एक नंबर प्राप्त केलेला आहे. आणि या जोडीचे मालक आपल्यासोबत आहेत. तर दादा नमस्कार. स्वप्नील रहाटे. हां, आपल्या गावाचं नाव सांगा जरा. स्वप्नील रहाटे, माझं गाव पाथर्डी चिपळूण तालुक्यात. चिपळूण. तर एक नंबरची जोडी आहे. काय सांगाल आजच्या या विजयाबद्दल? आजचा विजय म्हणजे एकदम चांगलाच आहे, कारण आम्ही गेल्या वर्षी तुफानवरती सुद्धा प्रथम क्रमांक केला घाटी गटात. हां. त्यामुळे तुफान आमचा दोनदा एक नंबरचा मानकरी झाला हातीव मैदानाचा. आणि पिंट्याबद्दल सांगा. पिंट्या सुद्धा आमचा आज अतिशय जोरानं पळणारा बैल आहे. तो सुद्धा आज तुफान आणि पिंट्या अशी गाडी पळाली आमची आज, आणि आज ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. आजच्या या स्पर्धेमध्ये आपलं टायमिंग किती होतं साधारण? आम्ही 15:04 केले. 15.4. ठीक आहे. तर आपला हा जो आज आपण एक नंबर केला, या सीझनमध्ये आपण साधारण किती गुलाल घेतलेले आहेत? आम्ही आता ह्या सीझनमध्ये जवळपास 8-9 गुलाल घेतले. या 3 ते 4 गुलाल आम्ही एक नंबरचे केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे एक नंबरमध्ये जोडणारी पळणारी एक टॉपची अशी जोडी आहे. आणि पिंट्या ही जोडी पळते आमची एक नंबरला. तर या जोडीचं आणखीन काय वैशिष्ट्य असं काय सांगाल पळण्याबद्दल? काय पळणंच काय नाही, बैल सुटले की स्टार्ट होईल आणि एकच स्पीड. बैलांना गती, जेवढं मोठं मैदान तेवढं बैल अंतर तेवढं सपाट कव्हर करणार. आणि आजच्या विजयामध्ये आपल्यासोबत जी आपली टीम आहे त्यांचं कसं काय सहकार्य आहे? टीमचं मोठं योगदान आहे. अरुणदादा होडे असतील आमचा, पार्थ असेल आगरे, यांचं जोरात सहकार्य आहे टीमसाठी. अरुणदादा जास्त आहे, अरुणदादा थोडेसे बोलतील, आम्हाला तेवढं बोलता येत नाही, पण अरुणदादा आम्ही चांगले बोलतो. ओके. तर मित्रांनो, हा आहे पिंट्या आणि या एक नंबर जोडीमधला एक सदस्य. तर साहेब मला सांगा की या जोडीमध्ये आजचा ड्रायव्हर कोण होता या जोडीला हाकणारा? आजच्या गाडीचा ड्रायव्हर ओमकार घाणेकर. ही गाडी आपली तांतो रोहित घाणेकर. त्याच्या पायाला जरा दुखापत झाल्यामुळे तो आज येऊ शकला नाही. त्याच्यामुळे आज गाडी ओमकारने आणली. तर दादा मला सांगा, आजच्या मैदानाबद्दल आपल्या या जोडीचं आणि आपल्या या टीमचं काय असं नियोजन वगैरे काय होतं? नियोजन असं होतं की ही गाडी आपली हर मैदानात पळते. गेल्या सीझन तर ह्या गाडीचे 12 गुलाल एक नंबरचे झाले, आणि बाकीचे असे 2 नंबर 3 नंबरच्या गाडीनं रेकॉर्ड केलेले आहे. ओके. या मैदानात तुपांचा आपल्या गाडीचा गेल्या वर्षीचा रेकॉर्ड होता घाटी गाड्यातला. त्यासाठी आपण याला गाडी तुपांचा एक नंबर व्हावा या इच्छेने आपण ह्या मैदानात आलो होतो. आणि ते दोन्ही बैलांनी साध्य करून दाखवलेलं आहे. तुम्हाला आनंद आहे. मला सांगा, ही आपल्या कोकणामध्ये ज्या स्पर्धा होतात तर हे किती ह्याच्यामध्ये पळतात? परत परत म्हणा किंवा चिखल नांगरणी ऑलराऊंडर आहे. ऑलराऊंडर आपण तिन्ही पण जास्त करून आपण जास्त बिनजोडचा बादशाह आहे, त्याला मुंबई गाजवून आलाय. बिनजोडचा बादशाह आहे. तर मित्रांनो, हा बघा, हा बिनजोडला पण पळणारा बैल आहे आणि बिनजोडचा पण बादशाह राहिलेला असा हा बैल आहे. आणि आता आपला कोकणामध्ये येऊन कोकण पण गाजवतोय. ठीक आहे. तर याच्याबद्दल आणखीन काय सांगाल? याच्याबद्दल तर हा कोकणातलाच खरा बैल आहे. इथे जन्म झाला त्याचा. सलग 3 वर्ष आता बैल कंटिन्यू गुलालात खेळतो. म्हणजे 1-2 नंबर खालीवर गुलाल खेळत असतो. उभा राहिला की पहिला दुसरा गुलाल आहे. तर दादा धन्यवाद, तुम्ही आपल्याला एवढी माहिती दिल्याबद्दल आणि तुम्हाला शुभेच्छा आजच्या विजयासाठी. ठीक आहे. धन्यवाद दादा, तुमच्या चॅनलचे आणि तुमचे पण.